सांगता की मानवी मनावर 3 गोष्टीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. एक वाणीचा, दुसरा दृश्याचा आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपीचा. आपण जे कानाने ऐकत असतो त्या गोष्टी ग्रहण करतो, डोळ्याने जे बघत असतो ते आत्मसात करत असतो, लिपीतून जे वाचत असतो त्याच्यातून घडत असतो. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व जे घडतं ते फक्त वर्गातल्या 4 भिंतीत घडत नाही, तर जीवनाची जी पाठशाळा आहे ती आपल्या घरापासून शाळेपर्यंत, शाळेपासून ते जीवनाच्या रणांगणापर्यंत सुरुवात होत असते. मी वक्ता आहे किंवा मी वक्ता होऊ शकतो, ह्या गोष्टीचं बीज जरी दाखवलं किंवा ह्या गोष्टीची जरी ओळख मला करून दिली, ते माझे गुरुवर्य माझ्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचा खूप मोठा पाठ होता. म्हणजे वेदपाठक सरांना लक्षात आलं की मकरंद बोलू शकतो आणि मकरंदला बोलता येतं. आज महाराष्ट्रामध्ये असं कुठलाही व्यासपीठ नाही, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक असं सार्वजनिक कुठंही नाही की जिथं उभारल्यानंतर कधी मला विचार करावा लागत असेल. पण वक्त्याने कसं असावं किंवा वक्त्याने काय बोलावं की जिथपर्यंत श्रोते ऐकतात तिथपर्यंत